बांगलादेशात कांद्याचे बाजारभाव 42 रुपयांवरती तर अखेर या तारखेपासून सुरू होणार बांगलादेशला कांद्याची निर्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून सोशल मीडियावरती बांगलादेश कांदा निर्यातीची बातमी वाऱ्यासारखी फिरत आहे की बांगलादेशनं इम्पोर्ट परमिट आता ओपन केले आहेत। याशिवाय राज्यात कांदा बाजारभावाची परिस्थिती नेमकी कशी आहे, सरकारने यावर्षी 18 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलंय, यापैकी किती कांदा हा त्या ठिकाणी निर्यात केला जातो हे पाहणं गरजेचं असणार आहे। शिवाय अवकाळी पडणारा पाऊस असेल आणि भाव मिळतील या आशेवरती शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा असेल, यामुळं आवकेमध्ये कमालीची घसरण त्या ठिकाणी सध्याला आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवाय साठवणुकीमुळे कांदा देखील सडतोय, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आवक अजूनच कमी होऊ शकते असं एकंदरीत त्या ठिकाणी सांगण्यात येतं। त्यामुळे बांगलादेश कांदा निर्याती बाबतीत नेमकं सत्य काय आहे आणि कांद्याचे दर ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ठिकाणी काय असू शकतात याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, कांद्याचे दर ज्या घटकांवरती अवलंबून आहे त्या घटकांचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे। मग यामध्ये कांद्याची मार्केटमध्ये होणारी आवक असेल, कांद्याची परदेशामध्ये होणारी निर्यात असली, या निर्यातीमुळे परकीय चलन जे भारतामध्ये दाखल होते याच चलनावरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी बऱ्यापैकी अवलंबून असतात। एकंदरीतच कांद्याचं लागवड क्षेत्र किती आहे, मागणी आणि पुरवठा यांचं गणित नेमकं कसं आहे आणि कांद्याची क्वालिटी कशी आहे या सर्व गोष्टींवरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। सध्या आपण जर का कांद्याचे बाजारभाव राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये जर पाहिले तर लासलगाव असेल, पिंपळगाव बसवंत असेल, सोलापूर असेल, आळेफाटा असेल, ओतूर असेल, पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला जवळपास 32 ते 36 रुपयांपर्यंत सर्वाधिक दर मिळतोय। तर जो काही लो क्वालिटीचा कांदा आहे त्याला 1000 ते 1200 रुपयापर्यंत दर मिळतोय। एकंदरीतच चांगल्या क्वालिटीचा जो काही कांदा आहे तो शेतकऱ्यांनी अजूनही त्या ठिकाणी साठवून ठेवला आहे, त्यामुळं मार्केटमध्ये जी काही आवक आहे ती आता सध्याला कमी होतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसत आहे। गेल्या 2-3 दिवसापासून सोशल मीडियावरती बातमी त्या ठिकाणी वाऱ्यासारखी पसरते की बांगलादेशनं इम्पोर्ट परमिट ओपन केलंय, परंतु नेमकं याबाबतीत सत्यता काय आहे आणि बांगलादेशला नेमका कधी कांदा निर्यात ही त्या ठिकाणी सुरू होणार आहे। 3 ते 4 ऑगस्ट दरम्यान अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती एका व्यापाऱ्याचा व्हिडिओ हा प्रचंड व्हायरल झाला आणि बांगलादेशनं कांद्यासाठी इम्पोर्ट परमिट म्हणजेच आयात परवाना मंजूर केला आहे आणि उद्यापासून गाड्या रांगेत उभ्या राहतील आणि यामुळे शेतकरी बांधवांमध्ये घाई आणि गोंधळ त्या ठिकाणी उडाला होता। परंतु ही बातमी त्या ठिकाणी मिरचीसाठी होती। बांगलादेशमधून जर का आपण पाहिलं तर ढाक्यामध्ये जो काय प्रसिद्ध श्याम बाजार आहे तिथून होलसेल जो काय मार्केट आहे तिथली जी काय आकडेवारी आपण जर का पाहिली तर किरकोळ बाजारभाव जो काय आहे ते 55 ते 60 टका प्रति किलो म्हणजे भारतीय रुपयांमध्ये साधारणतः 40 ते 42 रुपये। जो काय घाऊक बाजार आहे तर त्यामध्ये 21 ते 25 रुपये प्रति किलो कांदा सध्याला आहे आणि बांगलादेशामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे सप्लाय चेन जी काय आहे ती त्या ठिकाणी विस्कळीत झाली आणि बांगलादेशमध्ये कांद्याचे भाव हे 15 ते 20% वाढलेत, हे त्या ठिकाणी खरं आहे। परंतु यंदाचं बांगलादेशचं जर का कांदा उत्पादन जर आपण पाहिलं तर 45 लाख मेट्रिक टनाच्या आसपास झालं आहे आणि बांगलादेशला 37 ते 38 लाख मेट्रिक टन कांदा हा त्यांच्याकडं त्यांना गरजेचा आहे आणि इथंच त्या ठिकाणी खडी अडचण आहे। परंतु बांगलादेशच्या हवामानात ओलावा जास्त असल्यामुळे तिथला कांदा चवीला आणि दिसायला आपला कांद्यासारखा चकाकीदार नाही आणि त्याची शेल्फ लाईफही अत्यंत कमी आहे, त्यामुळं तो कांदा आता सध्याला सडू लागला आहे, त्याचं वजन घटत आहे। या उलट आपल्या नाशिक पुणे भागामध्ये रब्बी कांदा टिकायला हा सर्वोत्तम असतो हे बांगलादेशी व्यापाऱ्यांना चांगलंच माहीत असतं आणि त्यामुळे हा स्थानिक कांदा ज्यावेळेस संपेल त्यानंतर भारताकडेच त्या ठिकाणी बांगलादेशला कांदा हा मागावा लागेल। भारताच्या बाजूने निर्यातीवरती शून्य टॅक्स आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकार अचानक निर्यातबंदीही त्या ठिकाणी करू शकत नाही, म्हणजे भारताकडून निर्यातीचा रस्ता हा पूर्णपणे मोकळा आहे। परंतु बांगलादेश सरकारने अजून कांद्यासाठी अधिकृत IP परवाने त्या ठिकाणी दिलेले नाहीत। ऑगस्ट महिन्यामध्ये बांगलादेशला कांद्याची कमी ही त्या ठिकाणी पडणार नाही। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तेथील किरकोळ दर हे 80 ते 100 टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी जातील, तर बांगलादेश सरकार तात्काळ आयातीला परवानगी देईल असं त्या ठिकाणी वाटतंय आणि सप्टेंबर महिन्यामध्ये निर्यात जर का सुरू झाली तर महाराष्ट्रातील बाजारामध्ये कांद्याचे दर हे त्या ठिकाणी 5 ते 10 रुपयापर्यंत वाढू शकतात असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसतंय। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर कांदा जो काही दर आहेत तर सध्याला त्या ठिकाणी स्थिर आहेत आणि कांद्याला अजूनही दर मिळतील या आशेवरती बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जो कांदा आहे तो त्या ठिकाणी साठवून ठेवला आहे, परंतु यामुळं कांदा साठण्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी वाढलं आहे। येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये आवकही त्या ठिकाणी कमी होऊ शकते आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये नवीन कांदा हाही त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणार नाही आणि याचमुळं एकंदरीतच जे काय बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी प्रभावित होतील असं चित्र त्या ठिकाणी दिसून येते। जर शेतकरी मित्रांनो
तुमच्याकडे चाळीत ठेवलेला जो काय कांदा असेल तो जर तुम्ही सप्टेंबरमध्ये भाव वाढतील या आशेवरती रोखून जर का ठेवला जर असेल, तर तो कांदा तुम्ही टप्प्याटप्प्याने विक्री चालू ठेवला. बाजारामध्ये मंदावलेला टप्पा संपून दर हळू सुधारत आहे. त्यामुळे घाबरण्याचं मुळीच कारण नाही. अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि अचानक सगळा कांदा बाजारात आणू नका. आणि हे जर तुम्ही केलं तर तुमचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, सप्टेंबरमध्ये बांगलादेश निर्यात सुरू होईल का? खाली तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा.